आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. आणि लहान भावाला फिट्स येतात आणि त्याचं लग्न झालंय, 4 वर्ष झाले, त्याला मूल बाळ नाहीये. भावाला किती वर्ष झाले? 4. हां 4 वर्ष झाले. त्याच्या पत्नीला नाव काय? प्रतीक्षा. महिन्याच्या पिरियडचं क्लिअर नाही, ते थायरॉइड सांगितलं डॉक्टरने, गोळी चालू केली. डोळे बंद कारण घरच नजरा पुढे सांग, कारण तुला एकच सांगायचं म्हणजे सकाळपर्यंत होणार नाही ती. श्री दत्ता प्रभुहृदयामध्ये बसलेले आहेत, पण दत्ता प्रभूंच्या शक्तीनं घरामध्ये प्रवेश केलेला आहे. घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करून वादरूपी विचारांची स्मृती नष्ट केलेली आहे. दत्त कृपा होईल, जी काही बाधा आहे बाधा निघून जाईल. 2027 मध्ये 5व्या महिन्याच्या आतमध्ये भावाला संतान प्राप्ती होईल. घरामधील बाधा निघून येतील सगळ्या. सध्या राज्यभर भोंदू अशोक खरातचं प्रकरण चांगलंच गाजतंय. तर आता संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारातील दत्तधाम सरकार आश्रमातील गडगे महाराज हे देखील प्रकाश झोतात आलेत. इथं अनेक मोठमोठे आजार मंत्रोच्चारानं बरे होतात असा दावा केला जातोय. या दत्तधाम सरकार आश्रमातील गडगे बाबाच्या विरोधात काही ग्रामस्थांनी आवाज उठवलाय. इथं मोठी आर्थिक लूट केली जातीये. भाविकांच्या भावनांशी खेळलं जातंय. प्रभू दत्तात्रयांचं नाव घेऊन अनेक भाविकांची पिळवणूक होतीये. अनेक गोरगरीब या भोंदूबाबाच्या आमिषाला बळी पडतायत. पावतीच्या नावाखाली अनेक रुग्ण आणि भाविकांची मोठी आर्थिक लूट केली जातीये. 11,000, 21,000, 51,000 अशा पावत्या फाडल्या जातात आणि उपचार करायला भाग पाडलं जातं. कॅन्सरसारखा आजार बरं करण्याचं आश्वासन हा भोंदूबाबा या रुग्णांना देतोय. राज्यभरातून अनेक रुग्ण या ठिकाणी दाखल होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून पेड प्रमोशन करून हे सर्व रील्स नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात आणि त्या माध्यमातून इथं भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढतीये. तर जे कोणी विरोधात बोलतील त्यांना आर्थिक आमिष दाखवलं जातं, असेही अनेक प्रकार घडले. प्रशासनाशीही या बाबाचे आर्थिक लागेबांधे आहेत असाही आरोप काही नागरिकांनी केलाय. पंचक्रोशीतील नागरिकांना या बाबाची संपूर्ण अवस्था माहिती आहे. त्याचा भूतकाळ, वर्तमान काळ याविषयी अनेक स्थानिक नागरिक खासगीत बोलतायत. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास कुणीही तयार नाही. हा बाबा नागरिकांची आणि भाविकांची निव्वळ फसवणूक करतोय असंही त्यांचं म्हणणं आहे. आता अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर या गडगे महाराजाचं प्रकरण देखील लवकरच बाहेर येणार आहे. देवाचं नाव घेऊन चालणारी भोंदूगिरी या गडगे महाराजांना तात्काळ बंद करावी अशी मागणी या पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. याविषयी मधुकर शिंदे, नितीन शिंदे, भाऊसाहेब गुळवे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाऊसाहेब गुळे बोलतोय मी. एकीकडे भोंदू अशोक खरातचे कारनामे समोर येत आहेत. हो. आपल्याच गावामध्ये आता एक महाराज जन्माला आले तर ते मंत्रोच्चाराने आजार बरे करतात असं नाही. हो यस. आणि त्यांनी जे कॅन्सरच्या गाठी वगैरे त्या डायरेक्ट व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत. ते व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील, सगळ्या जनतेला बघायला भेटेल. आणि त्यांनी काय केलेलं आहे त्या उद्देशाने, म्हणजे आपलं म्हणणं असं आहे का 21,000, 51,000, 11,000 जी पावती जे करतायत, आपल्याकडे पावत्यांचे फोटो आहेत. आपण ते मीडिया समोर मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला दाखवतो पण फोटो. आणि ते फोटो दाखवल्यानंतर तुम्ही जनतेला दाखवून द्या ना का जनता कुठे फसते. या भोंदू बाबांच्या नादी लागून तर आपल्याला काय भेटणार आहे. नाही, आम्हाला भरपूर लक्षात आलं, पण आम्ही दुर्लक्ष केलं. ज्या दिवशी आमच्या पाहुण्यांचा प्रॉब्लेम झाला ना, त्या दिवसापासून मग मी त्यांना फोन केला, महाराजांना फोन केला. महाराज म्हटले या तुम्ही. मग आम्ही काल संध्याकाळी गेलो. काल संध्याकाळी गेल्यानंतर महाराजांनी काय तिथून पलायन केलं. पाहुण्यांचा काय प्रॉब्लेम झाला ना? पाहुण्यांचा प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांना ते रिॲक्शन आलेली होती. त्यांना नाशिकला ऍडमिट केलेलं होतं. त्यांचे नाशिक हॉस्पिटलचे पण रिपोर्ट आपल्याकडे आहेत. पूर्वी डॉक्टर आणि पूर्वी डॉक्टर जे आहेत ना त्यांच्याकडं, कोणच्याकडं, भोंदू महाराजांकडं. यांना आपण महाराज नाही म्हणत, ते भोंदूच झालेले आहेत. त्या महाराजांकडे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्ट प्रमाणे आणि तिकडचे नाशिकचे त्यांचे जो काय अहवाल आहे
त्यानुसार तुम्ही ते चौकशी करा. तुमची काय मागणी प्रशासनाने आणि आमची मागणी अशी आहे का प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि आमच्या आणि त्याचा निर्मूलन त्याचा गोरखधंदा आहे ना, हा गोरखधंदा बंदच झाला पाहिजे साहेब. माझ्या एका पाहुण्यांची फसवणूक झाली. त्या पाहुण्यांच्या शेवट अक्षरच्या पैसे संपले, कसे संपले ते पण सांगतो. पहिल्यांदा 12,000ची पावती फाडली गेली. त्याच्यानंतर लवकर नंबर लावायचा होता, 103 नंबर होता, तर लवकर लावायसाठी 5,000 रुपये घेतले. पैसे संपले तर माझ्या ज्या ताई होत्या, जे पेशंट होतं, त्या पेशंटनी काय केलं तर आम्हाला निम्म्याच गोळ्या द्या, निम्म्या गोळ्या तुम्हाला घेता येणार नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण गोळ्या घ्याव्या लागतील. पूर्ण गोळ्या घ्यायसाठी त्या ताईकडे पैसे नव्हते. शेवट तिला तिचे जोडवे विकावं लागले आणि तिथे गोळ्या घ्याव्या लागल्या. आणि त्या गोळ्या घेऊन ते पेशंट अजूनही नीट नाहीये. आजही त्यांच्या घरामध्ये वाद चालू आहे का इकडे मी रील्स पाहून आलो. हे महाराज रील्स बनवायला यांच्याकडे पगारी माणसं आहे. रील्स बनवणारे जे कामगार आहे त्याला एसी रूम आहे आणि त्याच्या शेजारी शेतकरी माणसं आहे सगळे. ते शेतकरी सुद्धा सगळे दुःखी आहे. त्यांचं पण आपण समोर एकदा उद्या मंडप टाकून बाकीच्या गोष्टी करणार आहे. आता मला मीडियाला एवढंच सांगणंय का सगळ्यांनी रंजना मॅडम सोबत आपल्याला सहकार्य करावा आणि अंधश्रद्धेतून या सगळ्या जनतेला बाहेर काढावा. तो बंधू महाराज नसून तो बंधू बाबा पण नाहीये. तो फक्त सिमेंटच्या टाक्या बनवणारा गवंडी आहे. गावकऱ्यांना खूप अनुभव आले आहेत. माझा एक पाहुणा आहे, त्याला 25/1/27/125 रोजी त्यांनी कॅन्सरचं औषध दिलेलं आहे. अद्यापर्यंत कुठेही त्याला ये नाही. तुमचं शेत त्याच्या शेजारी आहे का? हो, तुमच्या शेतात काय दारू बाटल्या बाटल्या पडतात रोज. निर्णय आमचा गावकऱ्यांनी ठरवला, त्याला धोपटून काढायचं आणि धंदा बंद करून टाक, गावचं नाव बदनाम करू नको. इथं भव्य असं दत्त मंदिर आहे, तर पाठीमागे गडगे बाबानं मोठा आश्रम बांधलाय. इथं हजारो भाविक बसतील अशी व्यवस्था त्यानं केली आहे. मात्र आता सोशल मीडियातून तयार केलेला प्रसिद्धीचा फुगवटा हळूहळू फुटू लागलाय आणि या बाबाचे लुटमारीचे कांड आता पुढे येऊ लागलेत. अशा प्रवृत्तींविरोधात सर्वांनी एकजूट दाखवणं महत्वाचं आहे आणि अशा बाबांचा कायमचा बंदोबस्त होण्याची गरज आहे. कारण देवाच्या नावाखाली अशी मोठी लूट केली जातीये. असंच जर चालू राहिलं तर एक दिवस देवावरील विश्वासही उडाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या दैवी शक्तीने किंवा मंत्राने कॅन्सर बरं करण्याचा दावा करणं आणि त्याच्याकडे लोकांची रीघ लागणं हे खूप म्हणजे हास्यास्पद आहे आणि वेदनादायी पण आहे. महाराष्ट्रात आज खरात फाईल एवढी गाजते, त्या माणसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं शोषण केलं, पुरुषांनाही लुबाडलं, राजकारण्यांनाही त्याने खऱ्या अर्थाने, राजकारणी असतील, अधिकारी असतील, त्यांनाही त्याने उल्लू बनवलं. हे सगळं समोर असताना सुद्धा आज दत्तधाम आश्रम मधला तो गडगे बाबा वेगवेगळे बनावट फसवे दावे करतोय की मी सर्व आजार बरा करतो, अपत्य देतो, वगैरे वगैरे अनेक दावे तो करतो. आणि ह्या दाव्यांना फसून लोक त्याच्याकडे मोठी रीघ लागली. लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण होतंय. अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात पैशांची लूट त्याने केलेली आहे, आमचे आजार बरे झाले नाहीत, काही लोकांना त्याने दिलेल्या औषधांमुळे उलट त्रास झालेला आहे. ही सगळी परिस्थिती असताना बाबाचं प्रस्थ एवढं मोठ्या प्रमाणात पसरलंय की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे 2013 पासून. आणि तो कायदा अस्तित्वात असताना सुद्धा लोक समोर येत नाहीत, बाबाविषयी तक्रार करायला धजावत नाही. तोंडी तक्रारी आमच्याकडे केल्यानंतर आम्ही जर म्हंटल की तुम्ही समोर या आणि तक्रारी करा, तर अजूनही लोकांची ती मानसिकता नाहीये. आणि शासकीय यंत्रणेने अजून 2013 मध्ये कायदा होऊन सुद्धा अद्याप त्याचे नियम तयार केले गेलेले नाहीयेत. कायद्याचे त्या नियम तयार करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. आणि शासकीय यंत्रणा सुद्धा किंवा पोलीस यंत्रणा असेल, ह्या बाबाच्याच काय पण महाराष्ट्रातले अनेक बंधू आहे, पुण्याचा वैद्य असेल किंवा चाकण जवळचा चांडोलीचा दत्ताच्या नावावर शोषण करणारा बाबा असेल, असे अनेक बाबा समोर येत आहेत. तर यांच्यावर कारवाई करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. त्यांनी सुद्धा अद्याप कुठलीही ऍक्शन घेतली नाही. आज आम्ही निवेदन देऊन एसपी आणि कलेक्टरला निवेदन देऊन 8 दिवसापेक्षा जास्त काळ लुटलाय. डीवायएसपींना निवेदन देऊन 4-5 दिवस गेलेत, तरी अजूनही कुठलीही हालचाल झालेली दिसत नाहीये. म्हणजे याला मग खरात सारखा एखादा बडा बाबा बनू द्यायचंय का ह्या यंत्रणेला, असाही प्रश्न विचारावा लागतोय. 8 दिवस झालेत निवेदन देऊन, अजूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. कुठेतरी उदासीनता दिसून येते प्रशासनाची.
प्रशासनाची उदासीनता, निष्क्रियता, अनिच्छा ह्या सगळ्याच गोष्टी दिसून येतात. आणि मग अशा प्रकारे जर घडत असेल तर लोक वेगवेगळ्या चर्चा करतात प्रशासनाबाबत, यंत्रणेबाबत. जादूटोना विरोधी जो कायदा झालेला आहे त्या कायद्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला PI किंवा PIच्या वरच्या रँकचा अधिकारी हा दक्षता अधिकारी म्हणून नेमावा असं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग तो अधिकारी त्याचं काम काय की अशी जर कुठे तक्रार आली, त्यांच्याकडे तोंडी असेल, लेखी असेल, ती तक्रार आली तर त्याची शहानिशा करणं, तपास करणं, गुन्हा दाखल करणं गरजेचं असेल तर गुन्हा दाखल करणं, ह्या किंवा एखाद्या ठिकाणी प्रतिबंध करायचं असेल तर प्रतिबंध करणं, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवलेल्या आहे. इथे तर आम्ही ढळढळीत तक्रार करतो की तो अशा प्रकारचे कृत्य करतोय, त्याच्या संबंधाने पुरावे आहेत, असं असताना सुद्धा ही यंत्रणा, संपूर्ण यंत्रणा डिम्म आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निष्क्रिय राहिल्यामुळे बाबाने वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत मला वेगवेगळे फोन करणं, काहीतरी आमिष दाखवणं, वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न बाबाने केलेला आहे. याच्या संबंधाने सुद्धा मी पोलीस स्टेशनला म्हणजे मेसेज केलाय. त्यांनी फोन उचलला नाही इथल्या सोनवणेंनी, म्हणून मेसेज केला. तिकडे वाकचौरे साहेबांनाही कळवलं. वाकचौरे साहेबांनी मात्र ते फोन नंबर घेऊन त्याच्यावर कारवाई केली. परंतु हे का घडतं तर त्या बाबावर तातडीने कारवाई होत नाही म्हणून हे सगळं तो त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी नवीन अशोक खरात जन्माला येतोय असं वाटतं. हे जर पोलीस यंत्रणा जर असं दुर्लक्ष करत असतील, आणि लोकप्रतिनिधी सुद्धा काय करतात, लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी नाही का, जिथे लोकांचं शोषण होतंय, लोकांना वेगळ्या मार्गाला नेलं जातंय, जर म्हणजे जनतेचं रक्षण करणं, जनतेच्या हिताची काळजी घेणं, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणं, आरोग्याची काळजी घेणं हे कल्याणकारी राज्याचं कर्तव्य सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेत. आणि असं असताना लोकप्रतिनिधी असतील, शासन असेल किंवा यंत्रणा असतील, सगळ्याच ठप्प आहेत. आणि मग कुठेतरी एखादा खरात सारखा मोठा बाबा निर्माण झाल्यावर मग सगळ्यांनी जागं व्हायचं आणि त्याच्या मागे लागायचं. त्याच्यापेक्षा हे असे जे आहेत ज्याच्याकडे आम्ही लक्ष वेधलंय, खरं तर आम्ही लक्ष वेधायचंही कारण नाही, यंत्रणा काय करते त्या यंत्रणेला आधीपासून हे माहीत असायला हवं. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे लोकांची रीग लागते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषण चालू असताना सुद्धा हे गप्प बसतात. तर मग खरोखर हे खरात होण्याचीच वाट बघतात का? त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्रित येऊन गडगेबाबासारख्या प्रवृत्तींना वेळीच रोखलं पाहिजे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. 1991. 1991. नाव काय आहे? शीतल रामभाऊ कोकट. 1691. मंगळ आहे का? कुंभ शांती करा, मंगळ आहे म्हणते. शांती होऊन आपल्या इथे होऊन जाईल सगळं. याच्यामध्ये सगळं होतं. हवन केले नाही. हा नाही, याच्यामध्ये सगळं होत असतं. अमावस्याच्या हवन मध्ये होत असतं. ते तीन वेळेस अमावस्याच्या हवनला यावं लागेल, आलं लक्षात. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण KM हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.